नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या नवीन क्रिया अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण इथं आज आपल्याचं कारण म्हणजे की आपल्या नवीन क्रिया अकॅडमीवरती YouTube चॅनलवरती आज 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर नवीन क्रिया अकॅडमी मागचा हे जे 1 लाख सबस्क्रायबर आहेत त्याच्यामागे 1 लाख सबस्क्रायबर म्हणजे खूप लोक झाले की जे आपल्या अकॅडमीला फॉलो करतात. जसं आपले सर आता बरेच व्हिडिओ टाकतात तसे आपल्याला बरेच जण ओळखतात पण बाहेर. तसंच NCA ला आपल्या म्हणजे नवीन क्रिया अकॅडमीला बरेच जण ओळखतात आणि आज आपले 1 लाख सबस्क्रायबर आता काही वेळातच पूर्ण होतील. त्यासाठी आपण त्याचं एक छोटंसं सेलिब्रेशन नवीन क्रिया अकॅडमी आज पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा अजून महाराष्ट्राच्या बाहेर म्हणा जे की गाजणार आहे. तर आपले 1 लाख सबस्क्रायबर आता पूर्ण होतील. तर त्यासाठी आपण आज असा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण तर सगळ्यांना माहिती की आपले जे नवीन क्रिया अकॅडमी आहे जसं मी ओळखतो की नवीन क्रिया अकॅडमीमध्ये मी आता 1.5 वर्ष पूर्ण झाले, 2 वर्ष पूर्ण होते 1-2 महिन्यामध्ये. तर मी जेव्हा आलो होतो तर हे 99,000 सबस्क्रायबर मी आज बघतोय. का तर इथून मागे जे दिवस होते तेव्हा 99,000 सबस्क्रायबर मी पाहिले होते. मी पाहिले होते तेव्हा 20,000 सबस्क्रायबर होते, फक्त 20,000. जेव्हा मी अकाउंट पाहिलं होतं नवीन क्रिया अकॅडमीचं YouTubeला तेव्हा फक्त 20,000 सबस्क्रायबर होते. आता 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तर आपल्या चॅनलने इतका ग्रोथ केलेली आहे की आपल्या चॅनल पूर्ण महाराष्ट्र बनायचं पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गाजलेलं आहे. आणि आज आपले काही वेळातच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील याचा मलाही अभिमान आहे. आणि जसं आमच्या सरांनी केले का तर ह्याच्यामध्ये जे काही सर्व व्हिडिओ टाकतात ते सर्व विद्यार्थ्यांच्या भावना असतात. त्याच्यामध्ये विद्यार्थी जे काही कर्तृत्व करतात किंवा विद्यार्थ्यांचे जे मार्क्स असतात त्याच्यामध्ये किती डेव्हलपमेंट होतं किती नाही जे काही टाकतात ओरिजिनल टाकतात आणि सगळं काही सत्य टाकतात. त्याच्यामुळे आज हे आपल्याला फळ भेटत आहे. आपण बघू शकतो 1 लाख सबस्क्रायबर होणं म्हणजे माझ्या गोष्ट नाही. 1 लाख सबस्क्रायबर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे गेलात तुम्ही जर सांगितलं की बाबा मी नवीन क्रिया अकॅडमीचा विद्यार्थी आहे आणि आमच्या सरांचे 1 लाख युट्यूबवरती फॉलोअर्स आहेत तेवढं जरी मी सांगितलं फक्त एवढं सांगितलं मी NCA चा विद्यार्थी किंवा नवीन क्रिया अकॅडमीचा विद्यार्थी तरी तुम्हाला सहज ओळखणार का तो फक्त एकच कारण की सोशल मीडिया. आज सोशल मीडियावरती आपण बघू शकतो की सरांचे इंस्टाग्रामवरती पण खूप सारे फॉलोअर्स आहेत. जवळपास 150K प्लस फॉलोअर गेलेले आहेत. तिथे पण लोक 200K होतील. 200K म्हणजे जवळपास 2 लाखच ना. 2 लाख जण आपल्याला ओळखतात म्हणजे महाराष्ट्र बाहेर आणि महाराष्ट्रात देखील. तर आज आपण तसंच युट्यूबवरती पण आपले सबस्क्राईब पूर्ण होतील 1 लाख. तर आज आपण इथं जमतोय ना तर आपण आता काही वेळात सबस्क्रायबर पूर्ण होतील तर एक आपण जल्लोष आज व्यक्त करणार आहे. तसंच अचानक कोणाला माहिती नव्हतं की आज नक्की कार्यक्रम काय आहे किंवा कशाला बोलवलं कशासाठी बोलवलंय. तर आज आम्हालाही की आश्चर्यचकित झालं की अरे 1 लाख सबस्क्रायबर झाले कसे काय म्हणजे पोरांना देखील ह्याचा हे नाही माहिती की 1 लाख सबस्क्रायबर होणं म्हणजे काय पोरांना देखील माहिती का तर काही स्वप्न होतं की कधीतरी युट्यूबर बनावं किंवा युट्यूबला काहीतरी आपला चॅनल स्वतःचा असावा की आपण त्याच्यामध्ये काहीतरी आपलं मोटिवेशन म्हणा किंवा आपला जो गेम आहे तो आपण गेम दाखवू शकतो त्याच्यामध्ये जेणेकरून आपले देखील सबस्क्रायबर वाढतील किंवा आपल्याला देखील सोशल मीडियावरती बघतील. तर सोशल मीडियावरती पोरांना म्हणजे की NCA अकॅडमीमधले म्हणजे नवीन क्रिया अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना ओळखण्याचं काम ते नवीन क्रिया अकॅडमी चॅनलवरून आज झालेलं आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या होणार. सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे नवीन क्रिया अकॅडमीचे संचालक श्री विकास आवे सर तसेच आमचे शिक्षक अभिजित सर आणि तसेच कुमारी मंत्री गायकवाड यांना देखील आम्ही आभार व्यक्त करतो. का तर आज आम्ही आहोत इथे आम्हाला लोक म्हणा इथे म्हणा किंवा बाहेर म्हणा आमचे अनुभव सांगायचे तर लय मोठे अनुभव आहेत. आम्ही SK ला गेलो, आम्ही जिद्दला गेलो, परत आम्ही सह्याद्री क्रिया अकॅडमीला गेलो, हडपसरला गेलो. जिथं जाईल तिथं आपण विचारायचं की अरे मी तुला ओळखतो मी तर तुला कधी पाहिलं नाही तू मला ओळखतं कसं काय. एकच कारण काय NCA म्हणजेच काय नवीन क्रिया अकॅडमी. आज या नवीन क्रिया अकॅडमीने सर्व विद्यार्थ्यांना आता सर्व जे काही विद्यार्थी इथं आलेले आहेत त्यांना एक वेगळी दिशा दिलेली आहे. त्यांच्या जे एक मनामध्ये एक वेगळंच हे तयार करून दिलेलं आहे की आपल्याला बाहेर देखील लोक ओळखतात. त्या कारणाने आपण बाहेर कसं वागावं कसं राहावं याची एक वेगळीच आपल्याला सवय लावून दिलेली आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वजण ओळखतात. एवढंच बोलतो थांबतो. आज आपण इथं जमण्याचं कारण म्हणजे आपले 1 लाख फॉलोअर्स पूर्ण होणार आहेत. 1 लाख फॉलोअर्स म्हणजे काय सोपं नाही. मी बनवायसाठी सर आज 2-3 वर्ष तरी लागले आहेत. काहीतरी करायचं असलं तर थोडाफार वेळ लागतो. तो तेवढाच वेळ सरांनी लागला. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये एवढे 1 लाख फॉलोअर्स आहेत. एवढं सोपं नाही काम. पुढील वाटचालीसाठी धन्यवाद.
नवनीत करिअर अकॅडमीच्या एक खूप मोठी आनंदाची गोष्ट म्हणावं लागेल, कारण की 100K होणं सोपी गोष्ट नाही, कारण 1 लाख सबस्क्राईब आपल्या अकॅडमीला लोक जण पाहतात. आपल्या अकॅडमीला म्हणजे प्रत्येक व्हिडिओ पडला तर लोक आपल्याला अकॅडमीचं फॉलो करतात आणि बघतात की आपल्या अकॅडमीतलं काय चाललंय, त्यांचे व्हिडिओ कसे आहेत. आणि खरं जर सांगायला जर झालं तर आपण जर इतर अकॅडमीचे व्हिडिओ पाहिले आणि आपल्या अकॅडमीचे जर व्हिडिओ पाहिले तर खूप काही फरक आहे. आपला जर अकॅडमीचा व्हिडिओ पाहायला गेला तर एक सुद्धा व्हिडिओ असा नाही की तो एक असा की त्याला चूक दाखवू शकतो आपल्या व्हिडिओमध्ये. आपल्या सरांचे व्हिडिओ जर पाहिलं तर अक्षरशः लोकांच्या 82 982 झाले. अक्षरशः डोळ्यात लोकांच्या पाणी येतं. अरे आवाज 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 लोकांच्या डोळ्यावर पाणी येतं आणि अंगावर काटा येतो. कारण त्या सरांचं त्यामध्ये बोलण्याची पद्धत, सरांचं जे व्हिडिओ करण्याची पद्धत आहे ती सरांची खूप वेगळी आहे. आणि मला तर वाटतं जेवढे लोकांनी जेवढे सरांना सबस्क्राईब केले ते लोक कदाचित चांगलेच असतील, कारण की आपल्या अकॅडमीला जर सबस्क्राईब केलं म्हणजे आपल्या अकॅडमी जर कारण मला तर वाटतं कारण आपल्या अकॅडमीची ओळख ही इतरांपेक्षा वेगळीच आहे. मी हा साधा अनुभव सांगतो. मी SK अकॅडमीत घेतो ना त्यावेळी तर मला वाटलं की तुला मी पाहिले तर ते मागे हे कर ना फक्त, हे हात कर. लावून, हात लावून. हात लाव फक्त. हा तर मला मी म्हटलं कसं काय ओळखलं तर ते म्हणले की कारण तुम्ही सरांनी तुम्हाला तितकं व्हायरलच केलंय. मी म्हटलं ते सांग कोण आहे. ते म्हणलं की हा ते मला माहिती तिथं म्हणलं तुमचा रिझल्ट आहे ह्या वर्षीचा तो तर ओम होता. कारण की सगळं होण्याचं कारण काय माहिती आहे का, तर आपल्या सरांनी आपलं तितकं प्रसिद्ध सुद्धा केलंय महाराष्ट्रामध्ये. मला वाटतं ह्याच्यापेक्षा सुद्धा आपल्या अकॅडमीची जास्तीत जास्त प्रगती होईल आणि होणार तर आहेच. तरी मी सांगतो सरांना इथून पुढच्या वाटतात हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुषार हा सर. हे असं तर एवढंच जरा येतच ना मी पुढं. आज आपल्या अकॅडमीमध्ये म्हणजे छोटासा कार्यक्रम ठेवला आपण. आपल्या नवनीत करिअर अकॅडमीचे 100K सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यासाठी खूप खूप आनंद आहे. आणि सांगायचं झालं म्हणजे मी या अकॅडमीला चूज केलं म्हणजे खूप मोठं कारण होतं की सगळ्यांपासून नाम आणि शिस्त. इथं खरं म्हणजे माझं याचं कारण म्हणजे अकॅडमी इथं डिसिप्लिन खूप होतं. डिसिप्लिन त्यासाठी मी अकॅडमी चूज केली होती आणि ते खरं मला डिसिप्लिन खूप लागले. मी लय वेगळं होतो. मी तर काय होतो माझं काहीच नव्हतं ना. मला पळता यायचं माझी लेखी होती. माझा आज म्हणजे माझा ग्राउंड एवढं चांगला नाही की ते पण खूपच म्हणजे बोलता येणार बऱ्यापैकी ते झालंय. त्यानंतर परत अजून 82 झाले. आता 100K मला वाटतं इंस्टाग्रामची फॅमिली माझी हे करते. इंस्टाग्रामला लाईव्ह चालू आहे ना, त्यामुळे इंस्टाग्रामचे करणार मला वाटते की असेच आपले 100K पूर्ण होतील आणि इथून थोडा सरांच्या वाढण्यासाठी आली आम्ही सर जाऊ. नमस्कार. हे बी मार. तर आपण बघू शकता नवनीत करिअर अकॅडमी प्रस्तुत नवनीत माझा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं लाडकं संपादक रम्या पवार इथं पुन्हा एकदा हजर झालाय. काय आहे थोडी इंग्रजी आता बोलता बोलता होऊन जातील. पण काय हा संघर्ष आहे ना हा सरांनाच माहिती. इथपर्यंत पोहोचणं म्हणजे सरांनाच माहिती असेल. आपण तर सांगू नाही शकत.
किंवा सरांसोबत असणारे अक्षय सर त्यांना पण माहिती असेल की सरांचा संघर्ष किती आहे. हे सबस्क्रायबर कसे आहेत ते ना, हे नाही का आपण म्हणतो काहीतरी भरती रिलेटेड आहे ना, जे ते दिलं जातं ना त्याच्याशी संबंधित आहे की नाही का. बघता पण मुजरा दाखवलं त्याच्यासाठी नाचणार हे सबस्क्रायबर नव्हते की हे जिथं वस्तुस्थिती नाही का भरती करणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याची खरी कंडिशन असते नाही का, त्याची वेदना असतील, त्याचा संघर्ष असतील, छोट्या छोट्या गोष्टी असतील, त्याच्यावरती नाही का त्याचे व्हिडिओ पडतात ना सरांकडे. मला कधी पण नाही, मी जेव्हा व्हिडिओ बघतो अकॅडमीच्या की मला असं होतं नाही का यावर पण तरी सर कोणतरी अशा भावना व्यक्त करतात. रिअलिटी नाही कशी काय कुणाच माहित नाही. मी तर अकॅडमीचे पण व्हिडिओ बघतो पण त्याच्यात मला ते जाणवत नाही की नाही कधी आता हे वाढले तरी बोलू नका, त्याला भाषण पूर्ण कंप्लीट करू द्या. हा बोल. अकॅडमी मध्ये आलो सुद्धा व्हिडिओ सरांच्या भावना बघितल्या ना की सरांची रिअलिटी ना कशी काय ती भावना रिअलिटी मनाला लागणारे व्हिडिओ बनतात की इतर अकॅडमी ते होत नाही का कुणाच ठाऊक की सरांना ते ना भावना कॅप्चर करता येतात की आता प्रत्येकाला ते जमत नाही नाही का की भावना कॅप्चर करायचं की एखाद्याची ते दुःख असू म्हणा किंवा एखाद्याचे ते आनंदाचे असू म्हणा ते सरांना कॅप्चर करतात. त्याचे हे सबस्क्रायबर आहेत. मी अकॅडमीत आलो तेव्हा इंस्टाग्रामचे नाही 15 दिवसात इंस्टाग्रामचे 100K झाले आणि त्याची संख्या काहीतरी ना 40 का 50K झाली नाही का. त्याच्यानंतर बघत होतो मी सगळ्यात आपल्या प्रत्येक व्हिडिओ अशा मला आलो तेव्हा प्रतिक्रिया म्हणत होता अकॅडमीबद्दल सांगतो की प्रतिक्रिया म्हणत होता की अकॅडमीत आलाय की ग्राउंडचं टेन्शन करू नको, स्वतःच्या अभ्यासावर लक्ष दे. ग्राउंड काय हसत खेळत जरी म्हणलं ना तरी होऊन जातं. आणि तसंच कंडिशन झाली की हसत खेळत ग्राउंड असं माझं नाही का 41 पण लागलं होतं पण काय थोडं नशीब म्हणू शकतो. पण अकॅडमीचं वातावरण बघता की अकॅडमीची डिसिप्लिन आणि अकॅडमीची दुसरी पुन्हा मिळणार नाही. सरांना पुढील वाटचाली शुभेच्छा. लवकरच सरांना जे युट्यूबवरचे सबस्क्रायबर आहेत मी पण येतो. मी पण 100K सबस्क्रायबर होतील त्यासाठी सरांना पहिल्यांदा शुभेच्छा. जे 100K सबस्क्राईब होणं हे काय सोपं नाहीये. यासाठी खूप दिवसांची मेहनत किंवा खूप वर्षांची मेहनत असते. सरांनी ज्यावेळेस युट्यूब चालू केलं किंवा इंस्टाग्राम ज्यावेळेस चालू केलं तर सरांची अशी भावना होती की माझे एवढे सबस्क्राईब करू मी किंवा माझे सबस्क्राईब 100K करायचे, 200K करायचे किंवा 50K करायचे असं काही सरांच्या मनामध्ये नव्हतं. सरांनी जे काही युट्यूबच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ चालू केले ते व्हिडिओ कशासाठी चालू केले तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या अकॅडमीची माहिती मिळू दे आणि असे विद्यार्थी घडायला पाहिजे की जे भविष्यामध्ये पोलीस बनणार आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी
आपल्या ह्या सरांनी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे माध्यम सरांनी चूज केलं. म्हणजे माध्यम चूज करताना सरांना पण नकळत सर एवढे फॉलोअर्स होते ते सरांना पण नव्हतं माहिती आणि आपल्याला पण कदाचित वाटलं नाही की एवढे फॉलोअर्स होऊ शकतात. म्हणजे सरांची खूप मोठी अचिव्हमेंट आहे की आपल्याला नकळत आपल्या काही जे भावना आहेत ह्या भावना लोकांसमोर दाखवण्याचं काम सरांनी केलं. तर त्यासाठी सरांचे परत एकदा हार्दिक अभिनंदन. जे काही आपण जर बघितलं प्रत्येक जण इथे जेवढे पण स्टुडंट किंवा जेवढे पण विद्यार्थी आले ते विद्यार्थी आपला व्हिडिओ पाहूनच आलेले. क्वचित असं असेल की एखादा दुसऱ्याला सांगून किंवा असं आलं असणार आहे, पण प्रत्येक जण बघितलं तर व्हिडिओ बघून आले. त्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सरांचे स्वतःचे भाव आहेत. त्या ज्या विद्यार्थी बद्दल काही सांगायचं असेल तर त्या विद्यार्थ्याचा पूर्ण भाव त्या व्हिडिओ मध्ये असतो. आपण जर बघितलं एखादा जर व्हिडिओ बघितला तो आपल्या डायरेक्ट मनाला लागतो. तो मनाला लागलेला व्हिडिओ डोळ्यातनं अक्षरशः पाणी येतं असे सरांचे व्हिडिओ असतात. प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी एकदा सरांशी कन्व्हर्सेशन करत होतो. त्या कन्व्हर्सेशन करताना सरांनी मला सांगितलं सर व्हिडिओ बनवत होते आणि व्हिडिओ बनवताना वाघोलेचा अनिकेत वाघोलेचा सर व्हिडिओ बनवत होते. व्हिडिओ बनवताना तो जो वाघोले नाही वैभव कोळकरचा व्हिडिओ बद्दल तुम्हाला सांगतो. सर व्हिडिओ बनवत होते आणि सरांनी तो व्हिडिओ बनवला. तो प्रसंग मी सांगतो. मगाशी मी सांगत होतो वैभवचा. तो व्हिडिओ बनवताना त्याच्यामध्ये सरांनी जो त्याचा भाव होता, जो तिथली कंडिशन होती, जी रिअल कंडिशन होती, सरांनी ज्यावेळेस बनवत होते सर व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये बनवता सरांच्या अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत होतं. त्या भाव मी बघितलं. सरांना तरी मी विचारलं, सर मी तो 10 वेळा बघितला. सर मला म्हणले तो व्हिडिओ बनवताना मी अक्षरशः रडतो. म्हणजे एवढे ते स्वतःचे सरांचे भाव असतात त्याच्यामध्ये. आणि जे गाणं पण वगैरे टाकतं सरांच्या आतमधून येतं. म्हणजे एखादा व्हिडिओ जर बनवायचा असेल ना तर आपल्याला आतून भाव पाहिजे असतो, तेव्हा कुठं तो व्हिडिओ आपल्याला अक्षरशः खरा वाटतो. अशा सरांच्या व्हिडिओ बनवण्याची एक पद्धत आहे. त्या व्हिडिओ बनवण्याच्या पद्धतमुळेच किंवा जो व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळेच आज एवढं सरांचं मोठं अचिव्हमेंट आहे. शांत बसा ना थोडंसं, मी बोलतो. नमस्कार, मी नोंदणी अकॅडमी संचालक विकास साळवे सर आणि सहकारी मित्र अभिषेक गायकवाड सर, मंजिरी गायकवाड मॅडम आणि पूजा खामकर मॅडम, अशा आमच्या 4ही टीमनी आणि दुसरे आमचे मित्र, खूप जवळचे मित्र आहे अक्षय कुडू सर आणि बाकी सगळे नवनीत अकॅडमीचे मित्र परिवार. मी सगळ्यांचा खूप धन्यवाद करतो की आज एक
प्रत्येकाला अपेक्षा असते, तशी मलाही अपेक्षा होती कुठेतरी माझे 10K व्हावे, 1K व्हावा, 2K, 3K, 1000, 10,000, 12,000, 13,000 असे सबस्क्रायबर माझे वाढवले. पण युट्यूबने आणि इंस्टाग्रामने एवढं मला प्रेम दिलं की ते 80K, 90K, तर 100K पर्यंत आलो आपण. खूप मोठी अचिव्हमेंट आहे. थँक्यू. मी बोललो असं की बरेचसे मी युट्यूबला आणि इंस्टाग्रामला व्हिडिओ बघतो की बरेचसे न्यू व्हिडिओज असतात की कोणी मुली असतील वेगवेगळ्या प्रकारे सबस्क्रायबर वाढवतात किंवा काही मुलं असतील वेगवेगळ्या, म्हणजे आता बघितलं मी मोठमोठे स्टार आहेत नाही का, ते पोलीस सुपरस्टार म्हणा किंवा काहीतरी वेगळं म्हणा, एकदम कंटेंट वेगळाच असतो त्यांचा, जगावेगळा कंटेंट असतो. किंवा आता मोठा बिग बॉस मध्ये तो हा झाला, काय त्याचं नाव, सूरज चव्हाण, मोठे कन्सिस्ट काय मोठे मोठे सेलिब्रिटी म्हणून यांना आताच्या कंडिशनला, की या सेलिब्रिटींनी ज्याचे कंटेंट त्यांनी बनवले आणि खूप मोठे व्हायरल झाले ते आताच्या कंडिशनला. आणि माझा कंटेंट जो आहे तो सगळा अभ्यासाशी रिलेटेड आहे, जो काय आहे तो अकॅडमीशी रिलेटेड आहे. बरेचसे जण बघत असेल मी युट्यूबला म्हणा किंवा इंस्टाग्रामला म्हणा, माझा चेहरा कोणी बऱ्याच लोकांनी बघितलं नसेल, कदाचित म्हणतो. कारण बरेचसे सबस्क्रायबर, बरेचसे युट्यूबर किंवा बरेचसे इंस्टाग्रामचे हे आहेत ओनर आहेत, ते बरेचसे फ्रंटला असतात, मी फ्रंटला नसतो. मला बऱ्याच वेळा असं वाटतं की माझ्या अकॅडमीमध्ये स्टार्टपासून ते एंडपर्यंत जो विद्यार्थी आलाय त्याची माझी कनेक्टिव्हिटी खूप जवळची असते. मला स्वतःला फ्रंटला येण्यापेक्षा म्हणतात ना ते बॅक साईड काय ते वाक्य काय पडद्यामागचा कलाकार, तर मी पडद्यामागचा कलाकार आहे. मला पुढे यायला आवडणार नाही कधी, कारण की माझे खरे कलाकार हे सर्व विद्यार्थी आहेत आणि आशा करतो की हेच कलाकार असेच पुढे जातील आणि ह्या कलाकारांमुळे हे जे काही सुरुवाती झाले तसे 200-300K होतील आणि मुलंच फ्रंटला येतील. आणि जेव्हा आता युट्यूब चालू मला चांगलं झालंय, 100K प्लस गेले, तर बऱ्याच जणांची इच्छा होती की मी पेपर एक्सप्लेशन टाकावं, पोलीस भरती रिलेटेड, SCCGD रिलेटेड, परत फॉरेस्ट रिलेटेड जे काही क्वेश्चन पेपर असतील किंवा जे काही ऑनलाईन क्लासेस असतील ते सगळे क्लासेस मी आता लवकरच चालू करतोय युट्यूबच्या माध्यमातून. जे कोणी पोलीस भरती करणारे विद्यार्थी असेल गोरगरीब किंवा वनरक्षक भरती करणारे असेल किंवा आता जी कोणती एक्झाम असेल सरकारी गव्हर्नमेंटची, ती मी प्रत्येक गव्हर्नमेंटची एक्झाम ती इथं युट्यूबवरती तुमचे लाईव्ह व्हिडिओ म्हणा किंवा व्हिडिओ दरम्यान म्हणा, असे माझे 3-4 स्टाफ शिक्षक आहेत, त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना भेटत जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना तो फायदा होईल. ठीक आहे, धन्यवाद. असंच प्रेम करत राहा. एक सगळ्यांना पाहिजे ना. ठीक आहे तिच्या बाकी मुलं या तुमचं फोटो काढा. सर काय